नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण सुरत चेन्नई एक्सप्रेसवेचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, दिल्ली आणि मुंबई एक्सप्रेसवे नंतर सुरत चेन्नई एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे, ज्याची एकूण लांबी 1271 किलोमीटर आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची एकूण लांबी सुमारे 1350 किलोमीटर आहे। हा एक्सप्रेसवे सुरतहून थेट चेन्नईला जोडला जाणार आहे। भारतमाला परियोजनेतून मंजूर असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणाऱ्या या एक्सप्रेसवेच्या कामाने आता गती पकडली आहे। या एक्सप्रेसवेच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली आहे। तालुक्यातील जवळपास 11 गावातून हा 33 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे। त्यासाठी तालुक्यातील विविध गावातील शेतकरीच्या जवळपास 297.25 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे। त्यापैकी 241.99 हेक्टर म्हणजेच 81.41% क्षेत्र संपादित करण्यात आले आहे। त्या ठिकाणी आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। या प्रकल्पाचा शुभारंभ काही वर्षापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता। त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू होती। अक्कलकोट तालुक्यातील जवळपास 11 गावातील 539 गटातून हा महामार्ग जाणार आहे। त्यासाठी 297.25 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यासाठी 178 कोटी 37 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकरींना देण्यात येणार होती। आतापर्यंत त्यापैकी 169 कोटी 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकरींना वाटप करण्यात आली आहे। तर 241.99 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे। त्यामुळे संपादित करण्यात आलेली जमीन आता रस्ता तयार करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात देण्याचे काम सुरू झाले आहे। शेतकरींना वारंवार सूचना देऊन तसेच काही महिन्यापूर्वी नोटिसा देऊनही काही शेतकऱ्यांनी त्या जमिनीत पिके लावली होती। त्यामुळे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात त्या जमिनीचा ताबा घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून अलीकडे अक्कलकोट तालुक्यातील हसापूर या गावातून 33 किलोमीटरच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे। सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे टेंडर झाले असून अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक हद्दीपासून 33 किलोमीटरच्या कामाला सुरुवात झाली आहे। संपादित झालेल्या जमिनीचा ताबा मिळाल्यास कामाला सुरुवात करता येईल, असे कंपनीच्या वतीने वारंवार सांगण्यात येत होते। यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकरीचे नुकसान करणे हा प्रशासनाचा उद्देश नाही। त्यामुळे शेतकरींना या बाबतीत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या। मंजूर असलेले काम सुरू होणे अपेक्षित होते। त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। या कामाचे टेंडर GR इन्फ्रा कंपनीला मिळालेले आहे। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून हे काम रेंगाळले होते। त्यामुळे प्रत्यक्ष संपादित झालेल्या जमिनीचा ताबा घेऊन कामाला सुरुवात करण्याची गरज होती। त्यासाठी गेल्या दिवसापासून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम करीत आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।